जरंडेश्वर साखर कारखान्याचे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला जे वर चर्चा झाली अधिकाऱ्यांसोबत त्याची माहिती द्यावी। आम्ही जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद या वतीनं गेले कित्येक मी पोपटराव जगदाळे जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं या ठिकाणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा आमचा बेकायदेशीररित्या लिलाव करून तो 2010 साली घेण्यात आला आणि त्यावेळेपासून आजपर्यंत आम्ही तब्बल 12 वर्ष विविध प्रकारच्या कोर्टात अगदी तालुका कोर्टापासून ते हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही त्याच्याशी लढा देत आलो। आम्ही या ठिकाणी हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ही आमची केस ईडी कार्यालयाशी संलग्न होऊन ईडीच्या अखत्यारीत आल्यानंतर त्या केसमध्ये बरेचसे असे त्याच्यात हे झाल्यानंतर ईडी कोर्टानं त्या केसेची चौकशी केली आणि चौकशी अंती या ठिकाणी आम्हाला न्याय मिळालेला आहे आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सोमय्या साहेबांच्याकडे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सोमय्या साहेबांना विनंती केली की आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करावी आणि त्याप्रमाणे सोमय्या साहेबांनी आम्हाला अतिशय मदत केलेली आहे आणि या कार्यालयात येऊन आमची केस आता शेवटच्या टप्प्यावर आहे आणि आम्ही आज सोमय्या साहेबांच्या बरोबर येऊन आम्ही जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा 27,000 सभासदांचा साखर कारखाना हा अन्यायकारक जो घेतलेला होता तो कारखाना परत सभासदांना द्यावा ही विनंती करण्याकरता आम्ही ईडी कार्यालयात आलेलो आहोत। नाव सांगा तुमचं। शंकरराव काकासाहेब भोसले व्हाईस चेअरमन जरंडेश्वर कारखाना। अत्यंत अन्यायानं या कारखान्यावर झेप मारली आणि आमचा शेतकऱ्याचा आत्मा जो जरंडेश्वर कारखाना आहे ताब्यात घेतला। पुष्कळशा प्रयत्नानंतर आमच्या आणि सोमय्या साहेबांना आम्ही विनंती केली। सोमय्या साहेबांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आमच्याबरोबर ह्यांच्या प्रयत्नात त्यांनी जे जे सांगितले कागदपत्र ते आम्ही सगळे दिले आहेत। आम्ही आत्ताच निवेदनवरती दिलं आहे आणि हे निवेदन आता न्यायालयात द्यायला सांगितलेलं आहे आणि इथलं काही हरकत नाही। आम्हाला थोडक्याच दिवसात आमचा जरंडेश्वर कारखाना आम्हाला परत मिळेल याची खात्री आमच्या आज 100% झालेली आहे आणि आमचा शेतकऱ्याचा कारखाना आमच्या शेतकऱ्याच्या ताब्यात मिळणार। पण अजितदादा म्हणतात असं कुठलाही गैरप्रकार झालेला नाहीये। मला असं वाटतं की अजितदादांना न्यायालयाने उत्तर दिलेला आहे। पहिली गोष्ट अशी की ईडीने काही महिन्यापूर्वी जप्त केला आणि ती जी जप्ती हे कोर्टाने कन्फर्म केली। आता बेनामी जर होल्डर आहेत तर अजितदादांनी बोलायची गरज काय आहे? जर अजितदादाचा काही संबंध नाही मग ते बोलतात कशाला? आता पीएमएलए कायद्यात तरतूद आहे की अशा प्रकाराने जप्त झालेली प्रॉपर्टी ते 27,000 शेतकऱ्यांच्या वतीने जर कोर्टात अर्ज आला किंवा त्यांनी ईडीला येऊन भेटले तर आज ईडीने सांगितलं आमची हरकत नाही आहे। जे सत्ता कारण तो सहकारी साखर कारखाना तो हा सहकारी साखर कारखाना त्यांचे मूळ सभासद शेतकरी जर घेऊ इच्छितात चालवू इच्छितात तर आम्ही न्यायालयात ना हरकत पत्र म्हणजे एनओसी द्यायला तयार आहोत। यांनी पण त्यांना निवेदन दिलं आहे। आता हे लोक पीएमएलए कोर्टात अर्ज करणार मग त्या अर्जाची सुनावणी होणार त्यावेळी ईडीने सांगितलं आम्ही आमची संमती देऊ। साधारणतः कधीपर्यंत हा कारखाना शेतकऱ्यांना मिळू शकतो कारण हे एक बेंचमार्क होऊ शकतो या निर्णयामुळे? प्रयत्न आपला आहे आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की आता यांच्याशी मी चर्चा करत होतो यांना अर्ज करण्यासाठी एखाद महिन्याचा वेळ लागू शकतो कारण की अनेक सभासदांच्या सह्या घ्यावा लागणार।
प्रयत्न जर अजितदादाचा हा कारखाना नाही आहे तर अजित पवार आणि शरद पवारांनी मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी सहकार्य करावं. अजितदादावर एक्शन हा वेगळा भाग आहे. इन्कम टॅक्स, बेनामी प्रॉपर्टी. जरंडेश्वर साखर कारखाना ते म्हणतात माझा नाही आहे. हे उपमुख्यमंत्री आहेत. मूळ शेतकरी पुढे येत आहेत. प्रायव्हेट लिमिटेडच्या हातात आहे सध्या. शेतकऱ्यांना परत द्या. सगळ्यांनी मिळून एक आदर्श उदाहरण उभं करावं. पण गुरु कमोडिटीज आणि अजित पवार यांचे संबंध कशा प्रकारे स्पष्ट होते? आता हे सगळं सिद्ध झालेलं आहे. तुम्ही पण सगळ्यांनी बातम्या दिल्या आहे. गुरु कमोडिटीचे मालक हे पवार कुटुंबीय आहे. त्यांचं शेअर होल्डिंग 17 कंपन्या लेअरच्या 12 त्यांचं आहे. तर मी पण अनेक वेळा तुम्हाला सांगितलं आहे की जे कागदावर आहे हे मी वाचून दाखवलं. अजितदादा म्हणतात मी हक्क सोडून देतोय. चांगली गोष्ट आहे, त्यांचं स्वागत करतो. शेतकऱ्यांना देऊन टाका. न्यायालयासमोर ईडीच्या अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रकरण कसं ठेवण्याची तयारी दाखवलेली आहे? काय तुम्हाला आश्वासित केलंय? कसं हे प्रकरण पुढे ठेवलं आणि शेतकऱ्यांना तो कारखाना मिळावा यासाठी? असं कायद्यात तरतूद संसदेने केली आहे. म्हणजे शरद पवार पण त्यात सहभागी आहेत. पण अजूनपर्यंत पहिलं उदाहरण पण पवार साहेब इतके वर्ष कृषी मंत्री असल्यानंतर त्यांनी घडवलं नाही. चला आपण सगळे मिळून पहिलं उदाहरण घडवूया. कायद्याची तरतूद काय मोदी साहेबांनी नवीन कायदा आणायचा नाही, कायद्यात बदल करायचा नाहीये. तरतुदीप्रमाणे तो परत देण्यासाठी पवार कुटुंबियांनी शेतकऱ्यांना मदत करा. किरीटजी INS विक्रांत प्रकरणी शिवसेना आज तुमच्या विरोधात आंदोलन करते आणि एकीकडे तुमच्यावर तक्रार देखील दाखल झालेली आहे. पुढे पण दाखल झाले, तुमच्या अडचणी वाढल्या. बॉम्बे पोलिसांनी मी आहे ना, मला असं इतकं हसायला आलं. ती FIR ची कॉपी तुमच्यामुळे मला मिळाली. आम्ही धन्यवाद देतो मीडियांना. देत नव्हते मला. तिथले पोलीस इन्स्पेक्टर इन्चार्ज आणि तिथला इन्चार्ज सकाळपासून टोप्या लावत होते. आता मिळाली ती मी वाचल्यानंतर एवढं हास्यास्पद काम फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात. आपण ती FIR वाचावी. ते जर तुम्ही ती जर FIR वाचली तर एका नागरिकांनी तक्रार केली. त्यात तिला 58 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मी वर्तमानपत्रातून वाचलं. असा आधारावर उद्धव ठाकरे 420 नंबरचं सेक्शन लावतात आणि त्यांची पोलीस पण अशी लावते. त्यात एक कागद नाही, दमडीचा कागद नाही, एक पुरावा नाही, माहिती पण नाही. 58 कोटी जमले. संजय राऊत बोलता तो बोलून गेले की किरीट सोमय्याचा पोरगा नील सोमय्याच्या खात्यात ट्रान्सफर झाले. 4 बिल्डर होते, मनी लॉन्ड्रिंग केलं. अशाच पद्धतीने संजय राऊतनी सांगितलं होतं 7,500 कोटी रुपये किरीट सोमय्याने अमित शहाला पोचवले. काय झालं पुढे वर राऊत साहेब? काय झालं? त्यांनी सांगितलं पालघरच्या जमिनीमध्ये 260 कोटी रुपये ईडी डिरेक्टर जॉईंट डिरेक्टरनी. काय झालं पुढे? त्यांनी सांगितलं तू कोण मनवानी की कोण जे काय आहे नवलानी. एवढे मोठी लिस्ट दिली. SIT 1-1.5 महिना झाला SIT. काय झालं पुढे? त्यांनी सांगितलं की राकेश वाधवान नील सोमय्याचा पार्टनर आहे. काय झालं पुढे? त्यांनी सांगितलं वसईचा प्रॉपर्टी 426 कोटी रुपये वाधवांनी दिले. काय झालं पुढे? म्हणजे काय नौटंकी चालली आहे. ज्यावेळी संजय राऊतांना वाटलं की माझी प्रॉपर्टी अटॅच झाली, उद्या मला अटॅच केलं तर काय, त्यावेळी किरीट सोमय्यावर माझी काही हरकत नाही. मी सांगितलं होतं चौकशी करा. 58 कोटी करा. पण आता कायदेशीर लढा देणार, कायदेशीर लढा देणार. किती जमा झाली होती आणि त्याचं पुढे काय झालं? किरीटभाई रक्कम किती जमा झाली होती आणि त्याचं पुढे काय झालं होतं? काय अशी अमाऊंट आहे काय जमा झाली होती? जमा झाले होते का आणि किती झाले होते आणि झाले होते तर त्याचं पुढे काय झालं? साहेब 10 वर्ष झाले. 10 वर्षानंतर संजय राऊतनी काल आरोप केला म्हणून आपण हा प्रश्न उपस्थित झाला. कोणी प्रश्न उपस्थित केला नव्हता. बरोबर आहे. तर संजय राऊतनी हा 17वा 18वा आरोप केला. आता चर्चा त्यांच्या आरोपाची आहे. आता चर्चा आणि हा का आरोप आला? कारण की त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली म्हणून फार स्पष्ट आहे विषय. तर दुसरं काय असेल तर करावं ना. जे जे वेगवेगळ्या संस्था आहेत तिथे विचारा. संजय राऊतांनी ही कंप्लेंट केली.
त्यांनी सांगितलं, आणि संजय राऊत हे शिवसेना पार्लमेंटरी पार्टीचे नेते आहेत, त्यांनी सांगितलं 58 कोटी खाल्ले, 4 बिल्डरच्या थ्रू डायव्हर्ट झाले, म्हणून संजय राऊतांनी याचे डॉक्युमेंट द्यावे आणि उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी. एक लाईन लिहिली की पेपरात ते आलं म्हणून 420. नाही पण त्यावेळेला निधी जमा झाला होता, तो निधी गेला कुठे? आकडे द्या, त्यानंतर पेपर ते देणार, पैसे पुरावे कुठे गेले? देणार. कारण त्यावेळेला निधी जमा झाला होता का, आणि झाला होता तर तो किती झाला होता आणि तो पुढे कुठे गेला? हा साधा प्रश्न आहे. असा एक साधा प्रश्न आहे, साधा उत्तर संजय राऊतांनी दिलं आहे की निधी 58 कोटी झाला होता. उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलाय. बघा आता तुम्हाला मला नाही राहिला को तुमचा प्रश्नाचा उत्तर 1 मिनिट. उद्धव एक नाही, मी नाही, नाही तुमच्याकडे आला होता का निधी? नाही, त्यांनी मला विचारलंच नाही आणि डायरेक्ट FIR दाखल केली, बरोबर. डायरेक्ट, आणि 420 नंबरचं कलम लावलं. म्हणजे उद्धव ठाकरेंना पोलिसांनी लावली ना, पण त्यांनी उत्तर द्यावं लागणार. त्यांनी माझा 1 मिनिट दादा, असं नाही. अरे बाबा, ते तो कोर्टात येणार ना. आता तर पोलिसांनी मला अटक करण्यासाठी ते हे लावलंय सेक्शन, तर पोलिसांनी सांगावं लागणार 58 कोटी आकडा कुठून आणला, त्याचं उत्तर येऊ द्या. तुम्ही चौकशीला सामोरं जाणार आहात की अँटिसिपेटरी साठी जाणार? नेमकी आता पुढची कायदेशीर लढाई तुमची कशी असणार? तुमची कायदेशीर लढाई कशी जरंडेश्वर कारखाने को सर, लेकर आप आज ईडी में गए हैं, ए- ईडी में गए, कायदेशीर लढाई कशी कायदेशीर असेल? लढाई कशी असणार? पुढचं पाऊल काय असेल? 1 मिनिट हात उत्तर देऊन थोडं हिंदी बरं जाय. असं आहे, कायदेशीर लढाई नाही. उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्या, नील सोमय्यांना अटक करण्याचं वॉरंट काढलंय, कारण की हा सेक्शनचा अर्थ तसा आहे. त्यांनी आम्हाला बोलवले नाही, आम्हाला हेही प्रश्न विचारले नाही, किती दमले, कुठे दमले होते की नाही दमले होते, हा माणूस कोण आहे, काही नाही. त्याने चार्जशीट मध्ये FIR मध्ये लिहिलं आहे 58 कोटी. आता उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं लागणार. आम्ही कोर्टात, आम्ही पोलिसांना हाच प्रश्न विचारला, ह्या 58 कोटी तुम्ही माझ्यावर आरोप केले आहेत आणि म्हणून हे सेक्शन लावल्या. आता ती चर्चा संपली ना दादा. आता मला गुन्हेगार केलायत, तर त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय कसं करणार? नाही तर उद्धव ठाकरेंनी सांगावं की तू खूप बोलतोय म्हणून मी पोलिसांचा माफियासारखा उपयोग केला. उत्तर आता उद्धव ठाकरेंनी द्यावं लागणार. 58 कोटीची माहिती त्यात का दिली नाहीये, ते कुठला, अभी आपण हिंदीत बोलू. आज आप ईडी दफ्तर आए थे, क्या कुछ मुद्दे उपस्थित किए आपने? आज जरंडेश्वर चीनी कारखाना के किसानों के साथ मैं ईडी से मुलाकात की. 1200 करोड़ का ये कारखाना पवार परिवार ने गैर कानूनी रीत्या अपने कब्जे में रखा है. उनके संचालकों ने ईडी को आवेदन दिया है, वो कारखाना अभी उनके कब्जे में चलाने के लिए दिया जाए. ईडी ने पॉजिटिव रिस्पांस दिया है. अब ये जो किसान है, उन्होंने न्यायालय में एप्लीकेशन करनी पड़ेगी, जिसको ईडी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देगी. यह जो है, ये PMLA कानून में प्रावधान है, लेकिन 15 साल से कृषि मंत्री शरद पवार ने इसका उपयोग नहीं किया. मैं पवार परिवार से प्रार्थना करूंगा कि जब अजीत पवार कहते हैं मेरा कोई संबंध नहीं, मेरे परिवार का संबंध नहीं है, तो दूसरा कोई बदमाश 27,000 किसानों का कारखाना लेके भाग गया है, तो पवार साहब आप भी इनके साथ में खड़े रहिए. और हिंदुस्तान में पहला उदाहरण, किसानों का कारखाना 27,000 किसानों को वापस. ठीक है सर, एक जो इसी मामले में ईडी ने जो है इस कारखाने को जब्त भी किया था, सीज भी किया हुआ था, और अजीत पवार की भूमिका भी उभर कर सामने. ऐसा है कि ईडी ने जब तक किया, PMLA कोर्ट में कोई चैलेंज करने नहीं आया. अब PMLA कोर्ट ने इसको कंफर्म भी कर दिया, तो अभी ईडी की जिम्मेदारी है कि वो योग्य संस्था को वापस चलाने के लिए दे. सर, एक सवाल आपसे ये भी है, जो आपके ऊपर FIR दर्ज किए गए हैं, ट्रॉम्बे पुलिस स्टेशन में आरोप लगाया संजय राउत ने कि 58 करोड़ जो है मुझे उद्धव ठाकरे के प्रति हंसी आती है. संजय राउत ने अभी तक 7,500 करोड़ रुपया अमित शाह को किरीट सोमैया ने दिया. उद्धव ठाकरे ने SIT नियुक्त की,
क्या हुआ उसका? संजय राउत ने दूसरा आरोप किया कि पालघर के सोमैया परिवार की जमीन में ईडी के डायरेक्टर ने 260 करोड़ रुपए इन्वेस्ट किए। 2.5 महीने हो गए, क्या हुआ उसका? उद्धव ठाकरे और संजय राउत ने आरोप किया राकेश वाधवान सोमैया का पार्टनर है, क्या हुआ उसका? उद्धव ठाकरे और संजय राउत ने कहा वसई में किरीट सोमैया की बेटे की कंपनी में राकेश वाधवान ने 418 करोड़ रुपए दिए। आपने जांच की, क्या हुआ उसका? संजय राउत उद्धव ठाकरे ने कहा जूहू में 100 करोड़ की जमीन में 15 करोड़ किरीट सोमैया ने खाया। आपने सब में पुलिस की एसआईटी बिठाई। उद्धव ठाकरे साहब, हुआ क्या? यानी इसका अर्थ यही हुआ ना कि ठाकरे सरकार के एक एक घोटाले बाहर आ रहे हैं तो स्टंट करना। अब संजय राउत ने कल नया स्टंट किया, जब उसकी प्रॉपर्टी जब्त हो गई तो उन्होंने स्टंट किया 58 करोड़ विक्रांत। और उद्धव ठाकरे साहब की पुलिस ने रात को 1:04 को एफआईआर दर्ज कर दी। कॉपी भी मुझे नहीं दे रहे थे। और वो एफआईआर में है क्या? 1.5 पेज की एफआईआर में एक प्रूफ नहीं, एक तारीख नहीं, एक कंपनी का नाम नहीं, सिर्फ इतना ही शिकायतकर्ता ने लिखा है कि भाई अखबार से मुझे पता चला कि किरीट सोमैया ने 58 करोड़ रुपए खा गए। संजय राउत ने कल कहा था कि 4 बिल्डर के द्वारा मनी लॉन्ड्रिंग करके नील सोमैया की कंपनी में 58 करोड़ जमा हुए। उसके आधार पर उद्धव ठाकरे ने मुझे गुनहगार बनाया है। मैं उद्धव ठाकरे जी को कहना चाहूंगा, भैया वो 58 करोड़ आपने जो लगाए हैं वो कौन से बिल्डर कहाँ गए, उसकी जानकारी दो। साखर कारखाना हा शेतकऱ्यांना परत द्यावा, त्या संदर्भात काहीतरी तरतुदी व्हायला पाहिजेत अशी मागणी किरीट सोमैया यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात त्यांनी ईडी कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेटही घेतलेली आहे। तर त्यांच्यावरती जी एफआयआर दाखल झालेली आहे त्यावरून देखील त्यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे। 57 कोटींबाबत त्यांनीच स्पष्टीकरण द्यावं असं यावेळी किरीट सोमैया यांनी म्हटलेलं आहे। उत्तर मी नाही तर उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं असं देखील किरीट सोमैया यांनी यावेळी म्हटलंय। राऊत फक्त आरोप करतात, आतापर्यंत त्यांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं।